नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत आनंदाची बातमी आहे. पवित्र पोर्टल 2025 टप्पा 1 अंतर्गत उमेदवारांना 6/8/2026 ते 11/8/2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करता येणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यासाठीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत या इथे आपल्याला गाईडलाईन्समध्ये दिसत आहेत. हे आपण समजून घेऊया. काळजीपूर्वक प्रत्येक वाक्य नीट समजून घ्या. त्यानंतरच हे थेट ॲप्लिकेशन भरायला सुरुवात करा. मी हे ओपन केलेलं आहे, इथे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर ही जी सूचना आहेत, ह्या सर्व सूचना आपण व्यवस्थित वाचा. ही फाईल तिथे उपलब्ध आहे. मी इथे थोडक्यात त्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतःसुद्धा ही जी सूचना आहे ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे डिसिजन घ्या. आणि आपल्याला विहित मुदतीमध्ये हे जे आपले प्रेफरन्स आहेत हे लॉक करायचे आहेत. तर बघूया आपण काय काय सूचना दिलेल्या आहे. ही सूचना जी 6/8/2026 रोजी आपण वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचे पद भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबतच्या या सगळ्या सूचना ह्या व्यवस्थितपणे आपण लक्षात घ्या. ही जी परीक्षा आहे ही याच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. एकूण या चाचणीसाठी 2,28,808 उमेदवारांनी चाचणी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीसाठी प्रविष्ट होते. या चाचणीसाठी प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामध्ये उमेदवारांनी आपले जे पात्रता आहे ते पात्रता संदर्भात माहिती लिहिली होती आणि त्या संदर्भात डॉक्युमेंट अपलोड करून हे लॉक केलेले होते. ही जी प्रोसेस ज्यांनी पूर्ण केली होती, ज्याला सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वप्रमाणपत्र म्हणता येईल, यांनी जे पूर्ण केली होती तेच उमेदवार या आता प्राधान्यक्रम देऊ शकणार आहेत. ही प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 6/8/2026 पासून उपलब्ध करण्यात येत आहे, म्हणजे आजपासूनच करण्यात येते. इथे आपल्याला बॅनर सुद्धा दिसेल पवित्र पोर्टलच्या या साईटवर. तिथे आपल्याला हे बघा, हे बॅनर आहे. ही तारखा लक्षात ठेवा, कारण खूप महत्त्वाच्या तारखा आहे. 6/8 ते 11/8 या कालावधीसाठी ही तुम्हाला उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा. सदर जाहिराती संकेतस्थळावरील होम पेज डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. बघूया इथे या डाउनलोडमध्ये बघा, ह्या जिल्हा परिषद विदाऊट इंटरव्ह्यू, म्युनिसिपल कॉर्पोरेशन विदाऊट इंटरव्ह्यू, नगर परिषद नगरपालिका विदाऊट इंटरव्ह्यू, अशा पद्धतीची यादी. यावर क्लिक केल्यानंतर ती सरळ यादी पूर्ण डाउनलोड होईल. ती पूर्ण त्याचा अभ्यास करा प्राधान्यक्रम देण्याआधी. म्हणजे आपल्याला या सर्व एकत्रित लक्षात आल्यानंतर इथे वाटल्यास प्रिंट काढा किंवा प्रिंट काढणं अवघड होईल, खूप पेजेस आहे त्यामध्ये. तिथल्या तिथे तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर तिथे त्याचे नंबर सगळे लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करताना त्याचा उपयोग होईल. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सुविधेनुसार कोणत्या स्तरावर पाहिजे, आपल्याला जिल्हा परिषदमध्ये करायचं आहे, कॉर्पोरेशनमध्ये करायचं आहे, ट्रायबलमध्ये करायचं आहे, हा डिसिजन तुम्हाला घेता येईल. यासाठी या सर्व याद्या बघा, आपल्या विषयानुसार, आपल्या पात्रतेनुसार आणि आपल्या आरक्षण प्रवर्गानुसार कुठे कोणत्या जागा आहेत त्या बघून इथे टेंटेटिव्हली करून ठेवा आणि त्याच्यानंतर लॉग इनमधून मग प्रेफरन्स जनरेट करा. म्हणून ह्या याद्या सरळ थेट PDF मध्ये डाउनलोड होतात. त्या आपण बघायच्या आहेत आधी, त्याच्यानंतरच आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा सुरू करायची आहे. यानंतर उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. म्हणजे उमेदवार दोन्ही पद्धतीचे प्रेफरन्सेस लॉक करू शकणार आहे, विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू सुद्धा. 8 उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 6/8 ते 11/8 असा कालावधी देण्यात आलेला आहे. यामध्ये वाट बघू नका की 8 नंतर 11 नंतर वाढेल किंवा काय. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व याद्या बघा आणि 6 ते 11 मध्ये प्राधान्यक्रम निश्चित करा. उमेदवारांना विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे लागतील. त्यानंतर ही सुविधा बंद होईल. त्यानंतर आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी होता येणार नाही जर आपण प्राधान्यक्रम लॉक नाही केले. पवित्र पोर्टलमधील मुलाखतीशिवाय या पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही प्रथम करण्यात येतील. आधी इंटरव्ह्यू मुलाखतीशिवायच्या आधी नियुक्त्या होतील आणि त्यानंतर मुलाखतीसह च्या नियुक्त्यांना सुरुवात होईल.
शासन निर्णय क्रमांक 2426 मधील तरतुदीनुसार उमेदवाराचा टेट जी 2025 चाचणीतील गुण हे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवड प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळच्या निवडीच्या शिफारसीसाठी लागू करण्यात येणार आहे. म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यानंतर त्या चाचणीतील गुणा आधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. त्यामुळे आपण जी पहिली नियुक्ती स्वीकारणार आहात ती आपण नियुक्ती स्वीकारल्यानंतर आपली शिफारस झाल्यानंतर पुढचे जे आपले प्राधान्यक्रम आहे ते आपल्याला सहभागी होता येणार नाही. या फेरीमध्ये आपल्याला परत सहभागी होता येणार नाहीये. म्हणजे या नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला या फेरीमधून आपलं नाव बाद होणार आहे. 12. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असले दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. मुलाखतीशिवाय 100 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहे आणि मुलाखतीसह साठी 50 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहे. ज्या प्रकारामध्ये सहभागी व्हायचे त्यामध्ये प्राधान्यक्रम लॉक करणं गरजेचं आहे. लॉक नाही केलं तर आपल्याला त्या प्रकारच्या भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही. 13. उमेदवारांनी पोर्टलमधील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसारच त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. त्यामध्ये जी माहिती लिहिलेली आहे, जे आपले शैक्षणिक पात्रता आहेत, व्यावसायिक पात्रता आहेत, आरक्षण आहेत, त्यानुसारच आपल्याला हे जनरेट होणार आहेत. जर काही माहिती त्यात भरायची राहिली असेल तर ती त्रुटी त्यात राहील आणि त्याप्रमाणेच जे आहेत प्राधान्यक्रम जनरेट करता येणार आहेत. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांना विचारात घेतलं जाणार नाही. 15. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाली असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात प्रकरणी अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेशी आणि अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. आपल्या समोर केवळ त्या लिस्टमध्ये दिसतंय आणि आपण तिथे अप्लाय करू शकतो. अर्थात म्हणून करणं आवश्यक नाही, गरजेचं नाही. जर आपण खरोखरच पात्र असाल तरच आपण त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. जर असं केलं, समजा आपल्या लक्षात येतं की आपण या विषयासाठी पात्र नाही पण आपण इथे आपल्या प्राधान्यक्रम जनरेट करू शकतो आहोत आणि तरीसुद्धा जनरेट केलं आणि अशा ठिकाणी आपली नियुक्ती झालीच तर कोणत्याही टप्प्यामध्ये आपली नियुक्ती रद्द होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीचा प्रकार करू नये. आपल्या पात्रता बघाव्यात, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता बघाव्यात आणि त्यानुसारच अर्ज करावा. केवळ आपल्या लॉग इनमध्ये दिसतंय म्हणून आपण अप्लाय केलं पाहिजे असं नाही, कारण यामध्ये चुका त्रुटी होण्याच्या शक्यता आहेत. म्हणून आपल्या पात्रतेनुसारच आपण खात्री करूनच प्राधान्यक्रम लॉक करावे, जेणेकरून पुढील टप्प्यात तांत्रिक अडचणीमुळे आपली नियुक्ती रद्द होऊ नये. 16. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 14/5/2025 होती. म्हणून या सर्व संबंधित उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता ही शैक्षणिक अर्हता ही 14/5/2025 पर्यंत अखेरपर्यंत धारण करणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत जी पात्रता होती आणि जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत हीच पात्रता गृहीत धरली जाईल. यानंतर कोणती एखादी पदवी मिळाली असेल तर ती गृहीत धरली जाणार नाही. ही झाली शैक्षणिक पात्रता. म्हणजे कोणती BA BSc BCom असतील, MA MSc MCom असतील, या ज्या आपल्या ट्रॅडिशनल डिग्रीज आहेत ती म्हणजे शैक्षणिक पात्रता. पुढची जी व्यावसायिक पात्रता त्याच्यासाठीची मुदत वेगळी. त्याच्यासाठीची मुदत आहे 25/9/2025. म्हणजे कोणती व्यावसायिक अर्हता म्हणजे कोणती DTED डिग्री आहे, BEd डिग्री आहे. या डिग्री ज्या होत्या याच्या जे शेवटच्या परीक्षेला जे अपियर विद्यार्थी होते त्यांना सुद्धा परमिशन दिली होती TITचा फॉर्म भरण्याची आणि त्यांनी दिलेली आहेत. त्यांची पात्रता यावेळेस ते अपियर असतील, त्याच्यानंतर ते उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणून जे नंतर उत्तीर्ण झाले यासाठी म्हणून त्यांच्यासाठी म्हणून DTED आणि BEd या व्यावसायिक डिग्रींसाठी 25/9/2025 आत त्यांचा रिझल्ट लागलेला असेल तर त्यांची ती पात्रता गृहीत धरली जाईल. शैक्षणिक पात्रता म्हणजे BA BSc MA MSc ह्या ज्या पदवी आहेत ह्या 14/5/2025 पर्यंत गृहीत धरल्या जातील आणि DTED BEd डिग्री ही 25/9/2025 पर्यंतचे गृहीत धरले जाईल. यामध्ये केवळ अर्हताच नाही तर बाकीचे जे काही आरक्षणाचे जे काही कागदपत्र असतील आवश्यक अर्हतेची ती सुद्धा 14/5/2025 पर्यंतची ग्राह्य धरली जाईल. 17 मध्ये तोच मुद्दा सांगितलेला आहे की 14/5/2025 पर्यंत धारण शैक्षणिक पात्रता म्हणजे BA BSc MA MSc वगैरे आणि 25/9/2025 पर्यंतची व्यावसायिक अर्हता म्हणजे DTED BEd वगैरे आणि यांचा एकत्रित विचार करून
एकत्रित विचार करून लॉग इनमध्ये प्राधान्यक्रम देण्याची रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय यादी उपलब्ध केली जाईल. व्यवस्थापन निहाय म्हणजे झेडपीचा आहे, कॉर्पोरेशनचा आहे, एखाद्या संस्थेचा आहे, त्या संस्थेनुसार ती यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदाच्या यादीतून उमेदवाराने लॉक केलेले प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेस गुणवत्तेनुसार विचार घेतले जातील. म्हणजे ही पात्रता गृहीत धरली जाईल. 14/5 ला कोणती शैक्षणिक अर्हता आहे, 25/9 ला कोणती अर्हता आहे, व्यावसायिक अर्हता आहे, ती विचारात घेऊनच प्राधान्यक्रम जनरेट होतील. त्यानंतर 18 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रे मध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे हे प्राधान्यक्रम जनरेट होतात. याच्यामध्ये जर स्वतःकडूनच काही चुकीची माहितीची नोंद केली गेली असेल तर हे उमेदवारांचं जर लक्षात आलं असेल की आपली ही माहिती चुकीची भरली गेली आहे, तर अशा उमेदवारांनी जी आपण चुकीची माहिती भरली त्या माहितीच्या आधारे कोणतेही प्राधान्यक्रम लॉक करू नये. विषय समजा चुकीचा BA इतिहास असं लिहिलं गेलं असेल आणि इतिहास हा विषय नसेल तर इतिहासाची जागा दिसली तर तिथे अप्लाय करू नये. उमेदवारांचं जर लक्षात आलं की ही चुकीची माहितीमुळे आपल्याला ही प्राधान्यक्रमची सुविधा येते, तर अशा वेळेस उमेदवारांनी स्वतःच्या जबाबदारीवर प्रामाणिकपणा दाखवून असे प्राधान्यक्रम लॉक करू नये. असं झाल्यास उमेदवार त्यासाठी स्वतः जबाबदार राहतील आणि ते टप्प्यावर पात्र राहतील. कोणत्याही टप्प्यावर ते अपात्र ठरवले जातील. 19 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर प्राधान्यक्रमात बदल करायचा असले तर जी आधीची यादी ती डिलीट करायची आणि पुन्हा नवीन जनरेट करण्याची सुविधा आहे. यासाठी उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊनच काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे आणि कोणत्या याद्या सगळ्या पुन्हा बघाव्यात की ज्या याद्या उपलब्ध आहेत डाउनलोडमध्ये त्या सगळ्या बघून त्याच्याप्रमाणेच कराव्या. पण रिजनरेट करायच्या असेल तर यादी डिलीट करावं लागेल, जनरेट झालेली आणि नवीन करता येईल. ती किती वेळा करता येईल त्याच्या संदर्भातलं काही नियम किंवा त्या संदर्भातलं काही बंधन नाही आहे. उमेदवार अर्थात ती जी जनरेशन आहे ती त्या तारखेच्या आतच झाली पाहिजे. जी विहित मुदत दिली त्या मुदतीच्या आतच शेवटचे प्राधान्यक्रम लॉक झाले पाहिजे. असं होता कामा नये की आपण जनरेट केलेली डिलीट केली आणि उद्या करू आणि असं करत करत राहून गेली लॉक करायची, तर पहिली डिलीट झालेली गेली आणि नवीन लॉक झाली नाही तर आपण या टप्प्यातून बाहेर पडाल. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्याच क्रमाने त्यांच्या मेरिटनुसार त्यांचं प्राधान्यक्रम विचारात घेतला जाईल. म्हणजे तुम्ही पहिल्या उमेदवारांनी जे पहिल्या नंबरचे जे प्राधान्य दिले आहे तिथे त्यांचं बसतं आहे का मेरिटमध्ये, तिथे बसत नसेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या संस्थेमध्ये, नसेल तर तिसऱ्या क्रमांकाच्या संस्थेमध्ये, अशा त्यांच्या मेरिटप्रमाणे त्यांचा विचार केला जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी गुणवत्तेनुसार प्राधान्य नियुक्तीसाठी व मुलाखतीसाठी किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. एकदा नियुक्ती झाली की मग ही जी पवित्र पोर्टलची जी भरती त्यामधून उमेदवाराचं नाव त्याला ती संधी पुन्हा मिळणार नाही, कारण त्यांना ती भरती त्यांची झालेली आहे. उमेदवारांना हे लॉग इन OTP बेस असल्याने OTP येणार आहेत मोबाईल नंबरवर. जर मोबाईल नंबर बदलावायचे असतील तर त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा, तिथे अर्ज करावा आणि आपला मोबाईल नंबर बदलून घ्यावा. आपला मोबाईल नंबर चालू असेल आणि त्यावर OTP येत असतील तर मात्र ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. 22 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे फक्त अपलोड केलेली, कुणीही तपासलेली नाही, खरी खोटी बघितलेली नाही. याची जी पडताळणी, ही कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापनाकडून केली जाते. यामध्ये कोणत्याही टप्प्यावर तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव त्यांना म्हणून आपल्याकडे जर एखादं डॉक्युमेंट नसेल, आपण केलेलं आहे आणि आपल्याकडे डॉक्युमेंट नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्या डॉक्युमेंटच्या आधारावर कोणत्याही प्रकारच्या प्राधान्यक्रम लॉक करू नये. नाहीतर त्यावेळेस जर आपल्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर मात्र आपली उमेदवारी रद्द केली जाईल. म्हणून लॉक करताना जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या आधारावर आपण करावं, प्रामाणिकता आपण राखावी. उमेदवाराने स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र खोटी, चुकीची, अपूर्ण माहिती नमूद केली असेल, खरी माहिती लपवून ठेवली असेल, त्यात बदल केला असेल आणि हे जर आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसली किंवा प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आलेस ती व्यक्ती गैरवर्तणुकीबद्दल टप्प्यावर अपात्र ठरेल, तसेच योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. त्यामुळे असे कोणतेही प्रकार आपण बेकायदेशीरपणे करू नये. 24 चारित्र्य किंवा पूर्वचारित्र्य पडताळणीअंती
आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. तसे असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र होईल, त्यांची निवडही रद्द केली जाईल. 25. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह यासाठी जर प्रिंट काढायची असेल तर व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल. त्याची PDF जनरेट होईल. ही PDF सुद्धा तुमच्याकडे ठेवा आणि प्रिंट सुद्धा तुमच्याकडे ठेवा. ही नेहमी आपल्याला उमेदवारांना नेहमी लागणार आहे. 26. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट किंवा विषयांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्याच व्यवस्थापनाचे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होईल. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये माध्यमिक शाळा पण आहे, उच्च माध्यमिक पण आहे आणि जर उमेदवार पात्र असेल तर तो त्याच संस्थेच्या माध्यमिकसाठी प्रेफरन्स देऊ शकेल आणि उच्च माध्यमिकसाठी सुद्धा प्रेफरन्स देऊ शकेल. प्राधान्यक्रम आता तांत्रिक अडचणीसाठीचा हा 27 नंबरचा ची तरतूद आहे. यामुळे प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबतीत तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी eju-pavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. या बाबतीत कोणत्या कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात त्यावर आधीच इथे उपाययोजना दिलेल्या आहेत. त्यातल्या आपण बघूया. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचण येते अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री किंवा कॅश क्लिअर करावी. आणि त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडोज, प्रायव्हेट विंडोजचा वापर करावा. याचा प्रत्यक्ष डेमो आता आपण बघूया. मी क्रोम इथे ओपन केलेला आहे. क्रोममध्ये आपल्याला आधी बघूया की कॅश आणि ब्राउझिंग डेटा कशा पद्धतीने डिलीट करावा. इथे आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर प्रायव्हसी आणि सिक्युरिटीमध्ये यायचं आहे. इथे बघा डिलीट ब्राउझिंग डेटा इथे क्लिक केल्यानंतर हे सगळे इथे क्लिक झालेलं दिसतंय. इथे बघा कॅश, इमेज, फाईल्स हे सगळ्या इथून डिलीट डेटा करावे. हे क्लीन झाल्यानंतर ब्राउझर बंद करावा आणि बंद करून पुन्हा ब्राउझर चालू करावं. त्या म्हणजे ती अडचण जाऊ शकते. इथे दुसरा ऑप्शन दिलेला आहे किंवा त्यानंतरही समस्या निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडोज, प्रायव्हेट विंडोचा वापर करावा. ते कसं करावं तेही दाखवतो. आपली ही विंडो आहे नॉर्मल. याच्यामध्ये हे 3 डॉट्स आहेत. ह्या 3 डॉट्सवर क्लिक करून इथे बघा ऑप्शन असतो न्यू इनकॉग्निटो विंडो, ते यामध्ये करायचं. त्यानंतर दुसरी जी तांत्रिक अडचण येऊ शकते, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध जाहिरातींमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट आहे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी आणि D.Ed कॉलेज शिक्षक. याशिवाय अध्यापनाचे विषय, अध्ययनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षण म्हणजे महिला आरक्षण असेल किंवा काही ठिकाणी पूरग्रस्तांचे असते किंवा अन्य काही आरक्षण असतात, दिव्यांगांचं आरक्षण असतं, माजी सैनिकांचे, असे वेगवेगळे आरक्षण जे कोणते असेल, समांतर आरक्षण, त्या इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांना जर होमपेजवर होमपेज यादी डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे अवलोकन करावं आणि त्यानुसार आरक्षण व विषय यावरील सर्व बाबींचा विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील तर आधीचे प्राधान्यक्रम डिलीट करायचे आणि नव्याने जनरेट करायचे. आणि मग जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने किती वेळा करावे याच्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करणं गरजेचं आहे. म्हणजे आधी आपण यादी बघायची डाउनलोडमध्ये, जी आपल्याला इथे दिसते आहे. डाउनलोडमध्ये ही यादी दिसते आणि या यादीमध्ये समजा आपल्या पात्रतेचा विषय दिसतोय आणि पण आपल्याला ते जनरेट होताना दिसत नाही, तर अशा केसमध्ये आपण आपले आधीचे जनरेट झालेले डिलीट करायचे आणि नव्याने जनरेट करून बघायचं. आणि जे शेवटचे जनरेट केलेले प्राधान्यक्रम असतील ते मात्र लॉक करणं गरजेचं आहे. ते जर लॉक नाही झाले, ती प्रोसेस पूर्ण नाही झाली तर आपल्याला मग कोणत्याही प्रकारची संधी या प्रक्रियेमध्ये मिळणार नाही. 28. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या पदांच्या विषयासंख्येत कोणत्याही कारणात बदल होऊ शकतो आणि जर असा बदल झाला तर उमेदवारांनी जरी प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर ती जागा जर त्या बदलांमधून गेली निघून तर मग अशा परिस्थितीमध्ये नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी विचार होणार नाही. समजा एखाद्या संस्थेमध्ये दिसतंय आणि काही कारणामुळे नियमानुसार काही बदल झालेत आणि ती जागा जर गेली तिथून दिसत नाही तर अशा वेळेस मग जागाच नसल्यामुळे उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही. अशा केसेसमध्ये असं काही होऊ शकतं. असं होत नाही, अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं. पण जर ती जागाच त्या ठिकाणी गेली तर तिथे त्याची नियुक्ती
उमेदवारांना मिळणार नाही, जरी त्यांनी लॉक केलेलं असेल तरी, कारण ती जागाच अस्तित्वात नाहीये, त्यात बदल झालेला आहे. 29, उमेदवारांचा लॉग इन ID हा 25_ आणि 10 अंकी TIT चा रोल नंबर याप्रमाणे असेल, आणि पासवर्ड जर विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करून आपण नेहमी जसं करतो त्या पद्धतीने नव्याने पासवर्ड तयार करता येणार. शासनाच्या ज्या जागा आहेत ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन म्हणजे पॉलिटेक्निक्स वगैरे असतील, तसेच आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या शासकीय शाळांमधील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या सगळ्या मुलाखती शिवाय असणार आहे. म्हणजे ज्याचं मेरिट जास्त आहे त्याचा थेट नियुक्ती तिथे मिळणार आहे. या रिक्त पदांसाठी एका उमेदवारासाठी एकास एक या प्रमाणात पोर्टलवरून नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. एखादी जी जागा आहे, जिल्हा परिषद मधली एखादी जागा आहे, त्या जागेसाठी आलेल्या अर्जापैकी ज्यांना सर्वात जास्त मेरिट आहे त्यांना डायरेक्ट नियुक्ती मिळणार आहे. एकास एक म्हणजे एक जागा आहे तर एकाला नियुक्ती थेट मिळणार आहे. त्यानंतर पुढच्या ज्या जागा आहे BMCच्या ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्या अंतर्गत शिक्षण खात्याच्या आस्थापनेवर गट क मधील शिक्षण सेवक या वर्गातील एकूण 4 जाहिराती ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता ह्या ज्या जाहिराती या मुंबई महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर जाऊन बघा. या वेबसाईटवर संपूर्ण जाहिराती त्यांच्या अटी शर्तीसह दिलेल्या आहेत. या सगळ्या इथे जाता येईल तुम्हाला, इथे बघा दिसत आहे हायपर लिंक आहे, इथून जाता येईल. या सूचनांचे काटेकोर पालन करा. त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रतेच्या अटी आणि शर्तीचे तंतोतंत पालन होत असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्या संदर्भातले प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठीची पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम लॉक केल्यास आणि अशा उमेदवारांची निवडीसाठी शिफारसून कागदपत्र पडताळणीच्या वेळीस अपात्र ठरल्यास अशा वेळेस असे उमेदवार त्यासाठी स्वतः जबाबदार राहतील. खाजगी संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीसाठी देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही असू शकतील. आपण जे बघितलं ZP कॉर्पोरेशन हे ज्या शासकीय शाळा आहेत त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते मुलाखती शिवाय होणार आहेत. खाजगी संस्था स्वतः ठरवणार, त्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या जाहिराती असू शकतात, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय. आता किती उमेदवारांना बोलवणार आहेत तर मुलाखतीशिवाय जे आहेत त्यासाठी एकास एक आहे. ज्याचं मेरिट जास्त आहे त्या पहिल्या नंबरच्या क्रमांकाच्या मेरिटमधील उमेदवाराला थेट नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येणार आहे. एकास एक होणार आहे. आणि मुलाखतीसह जे असेल त्या ठिकाणी एकास 3 बोलत आहे. एक जागा आहे तर एखाद्या जागेसाठी 3 उमेदवारांना बोलवण्यात येईल आणि 3 एकाची मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे. यानंतर एक TET आणि CTETच्याच पात्रतेच्या संदर्भात आहे. CTET आणि TETच्या जी पात्रता आहे त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60%ची अट आहे आणि राखीव जागेतील उमेदवारांना 55%ची अट आहे. मग अशा वेळेस एखादा उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरीतील आहे तर त्यांना जर 55% आहेत आणि ते असे 55% असून ते CTET आणि TET पात्र झालेले आहेत तर असे उमेदवार सुद्धा खुल्या जागेसाठी पात्र राहतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना खुल्या जागेची गुण असण्याची गरज नाही. ते जरी आरक्षण घेऊन CTET आणि TET पात्र झाले असेल तरी खुल्या जागेसाठी ते पात्र असणार आहे. म्हणजे हे त्यांच्या 8वी पर्यंतच्या वर्गासाठी ही CTET आणि TETची आवश्यकता असते त्या संदर्भातलं आहे. त्यानंतर ही जी प्रवेश प्रक्रिया ही माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून केलेली आहे. त्यांचा निर्णय वेगळा आलाच या संदर्भातले निर्णय हे पूर्ण त्यांच्या अधीन राहतील. प्राधान्यक्रम जनरेट, सेव्ह, असाइन, अरेंज, लॉक यासाठीची कारवाई करण्यासाठी सन 2022 मधील रिक्त पद भरतीची संकेतस्थळावर उपलब्ध असलेली युजर मॅन्युअल उमेदवारांना विचारात घेता येईल. ही दाखवली 22ची वेबसाईट सुद्धा या ठिकाणी ओपन आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मॅन्युअल दिलेलं आहे. हे मॅन्युअल आपल्याला डाउनलोड मध्ये दिसेल. हे युजर मॅन्युअल आहे. याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, नाही तर इथून सुद्धा डाउनलोड करू शकाल. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी एजुपवित्र 25 या ईमेलवर संपर्क साधता येईल. अशा पद्धतीची हे अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. ही संधी मिळणार आहे एक नोकरीची. पहिला टप्पा सुरू होतो आहे. या सगळ्या काळजीपूर्वक या सूचना स्वतः वाचा. याद्या सगळ्या काळजीपूर्वक याचा अवलोकन करा, अभ्यास करा. त्यातून आपले जसं मुलाखतीशिवाय आणि मुलाखती आपल्याला 50 आणि 100 असे प्राधान्यक्रम द्यायचे. ते देताना काळजीपूर्वक आपण जिथे जॉईन होऊ शकणार आणि जिथे आपल्याला जाण्याची इच्छा आहे आणि ज्या आपल्या पात्रतेमध्ये बसत आहे त्या पद्धतीनेच आपण इथे अर्ज करायचे आहेत. जेणेकरून कोणत्याही आपल्या तांत्रिक त्रुटीमुळे आपलं भरती राहू नये
हीच त्यामागची भूमिका आहे. आपल्याला या पूर्ण प्रक्रियेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.